हेलो बच्चों, सभी को नमस्कार। आज मैं 10वीं कक्षा के पाठ 6 बसंत की सच्चाई पाठ के वीडियो के लिए सभी को मैं स्वागत करती हूँ। तो सच्चाई का मतलब क्या है? सच। सच्चाई का मतलब क्या है? यहाँ पर सच। इसके ऊपर, सच्चाई के ऊपर, ईमानदार के ऊपर, प्रामाणिकता के ऊपर विष्णु प्रभाकर जी ने क्या किया है? यहाँ पर एक पाठ लिखा है बच्चों। तो इससे यह क्या है? एक एकांकी है बच्चों। यह क्या है? एक एकांकी है। इस एकांकी में क्या है? यहाँ पर एक बालक का एक चित्रण बहुत ही सुंदर से क्या प्रेरणादायक क्या है? यहाँ पर एक प्रेरित होने वाला एक प्रामाणिकता के एक जीना, प्रामाणिकता से कैसे जीते हैं, प्रामाणिकता से कैसे जीना है, यह इसके एक बारे में क्या है? यहाँ पर इस पाठ से हम सीख सकते हैं बच्चों। इसीलिए यहाँ पर क्या है? एक हम भी क्या है? यहाँ पर एक प्रामाणिकता से जीना है, सच्चाई के रास्ते पे जाना है, धर्म के रास्ते पे जाना है, एक न्याय के रास्ते पे जाना है। तभी तो हम क्या करते हैं? कुछ न कुछ यहाँ पर एक प्रगति पा सकते हैं। इसीलिए यहाँ पर हम क्या करेंगे? इस पाठ से पहले क्या करेंगे? कवि परिचय देखेंगे। कवि परिचय क्या है? यहाँ पर विष्णु प्रभाकर जी का एक छोटा सा एक क्या करेंगे? हम क्या करेंगे? परिचय देखेंगे। तो आप लोग क्या करो? यहाँ पर टेक्स्ट बुक निकाल कर रख दो। टेक्स्ट बुक निकाल कर यहाँ पर रख दो। 49 पेज नंबर 49 निकाल दो। तो कोई भी वहां पर दिक्कत आ गई तो तुम क्या करो? वहां पर नोट कर लो। ठीक है? तो देखो, लेखक का परिचय यहाँ पर विष्णु प्रभाकर। लेखक का नाम क्या है? यहाँ पर विष्णु प्रभाकर है। और उनका जन्म और मरण कब हुआ? यहाँ पर जन्म 1912 में हुआ और मरण क्या है? यहाँ पर 1909 में होता है। इनका जन्म और मरण को हम काल भी कर सकते हैं। जन्म मरण को क्या कर सकते हैं? काल भी यहाँ पर कह सकते हैं बच्चों। तो यहाँ पर क्या है? उनका एक कहाँ वह जन्म लिए, वह काम किया, कहाँ एक काम किया, और वहाँ पर क्या एक सेवा की, कैसे एक रचनाएं की, सभी के बारे में हम थोड़ा सा जानकर आएंगे बच्चों। मानव जीवन का यथार्थ चित्रण करने वाले लेखकों में विष्णु प्रभाकर जी का महत्वपूर्ण स्थान है। उनका जन्म उत्तर प्रदेश के मुजफ्फरनगर के मीरपुर में सन 1912 ईस्वी में हुआ। पंजाब में शिक्षा पाकर वहीं 15 वर्ष तक उन्होंने सरकारी नौकरी की। नेक्स्ट सन 1955 में आकाशवाणी के दिल्ली केंद्र में नाटक निर्देशक बनी। डेढ़ वर्ष बाद वहां से त्याग पत्र दिया और तब से स्वतंत्र साहित्य के रूप में जीवन यापन कर रहे थे। यहाँ पर क्या है? मानव के जीवन में, हमारे जीवन में क्या है? यहाँ पर यथार्थ जैसा रहता है वैसा ही। यथार्थ का मतलब क्या है? यहाँ पर जैसा रहता है वैसा ही, तैसा रहता है वैसा ही, जैसा रहता है वैसा ही चित्रण करने वाले एक दुनिया में जीवन के हमारे एक जीवन में क्या है? एक यथार्थ जीवन, सजीव लगते हैं ना ऐसे। यहाँ पर जो चलता रहता है प्रपंच में, यहाँ पर जो चलता रहता है मनुष्य के जीवन में क्या चलता रहता है, उसी को यहाँ पर चित्रण करने के क्या है? यहाँ पर लेखकों में से विष्णु प्रभाकर जी एक का स्थान बहुत ही महत्वपूर्ण स्थान है बच्चों। इनका एक जन्म क्या हो गया? यहाँ पर एक उत्तर प्रदेश के मुजफ्फरनगर के क्या है? यहाँ पर मीरपुर में होता है। और कब होता है? 1912 ईस्वी में होता है। इन्होंने क्या है? यहाँ पर कहाँ पर शिक्षा पाली? पंजाब में शिक्षा पाकर क्या है? वहीं उस पंजाब में ही 15 वर्ष क्या करे? इन्होंने एक 15 वर्ष सरकारी नौकरी, 15 वर्ष सरकारी एक नौकरी की बच्चों। ठीक है? तो यहाँ पर 1955 में क्या किया? वहाँ उसके बाद 55 में आकाशवाणी के दिल्ली केंद्र में नाटक के एक निर्देशन क्या है? यहाँ पर डायरेक्टर रूप में क्या है? यहाँ पर डायरेक्शन बोलते हैं ना, डायरेक्टर के रूप में क्या किए उन्होंने? यहाँ पर एक 1955 में वह सेवा की। नेक्स्ट डेढ़ वर्ष का मतलब क्या है? यहाँ पर एक वर्ष भी एक क्या है? डेढ़ वर्ष को ऐसा बोलते हैं। डेढ़ वर्ष क्या है? यहाँ पर इन्होंने होने के बाद एक क्या कि वहाँ उससे एक आकाशवाणी क्या है? आकाशवाणी में
केंद्र, दिल्ली केंद्र में क्या है, काम करना छोड़ दिया, त्याग पत्र दिया यानी वह काम छोड़ दिया वहाँ पर। और उसके बाद क्या करने लगे इन्होंने, स्वतंत्र एक साहित्य के रूप में वह जीवन एक बिताने के लिए शुरू कर दिया। समझ में आ रहा है? ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇವತ್ತಿನ ದಿವಸ 10ನೇ ವರ್ಗದ ಏನಪ್ಪಂದ್ರೆ ಪಾಠ 6 ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ ಮಕ್ಕಳೇ। ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ, ಒಂದು ಸಚ್ಚಾಯಿ ಅಂದಾಗ, ಸಚ್ಚಾಯಿ ಅಂದರೆ ಸಚ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯ, ಸಚ್ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಜ, ಆ ನಿಜ ಸತ್ಯಕ್ಕೆ ಮಹಿಮಾ ಒಂದು ಪೂರಕ ವಾಚನವನ್ನು ನಾನು ಹೇಳಿದೆ। ಆ ಪೂರಕ ವಾಚನ ಒಳಗೆ ಸತ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಏನೆಲ್ಲ ನಾವು ಹೇಗೆಲ್ಲ ನಾವು ಸತ್ಯದ ಪರಿಪಾಲನೆಯನ್ನ ಮಾಡಬೇಕು, ಸತ್ಯದ ಒಂದು ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ನಡೆದಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಆಯಿತು, ದಶರಥ ಆಯಿತು, ರಾಮ ಆಯಿತು, ಇವೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿ ಆಯಿತು, ಎಲ್ಲ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸತ್ಯದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಅವರು ನಡೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರ ಒಂದು ನೆನಪುಗಳನ್ನ ನಾವು ಇಂದಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ನೆನಪಿಸ್ತೀವಿ ರೀ। ಅವರು ಅಮರರು, ಈ ಒಂದು ಸತ್ತ ಮೇಲೇನು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಅಮರರಾಗ್ಯಾರ, ಅವರ ಹೆಸರು ಅಮರಾಗ್ಯದ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯದ ಒಂದು ನಾವು ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊತೀವಿ ರೀ। ಸತ್ಯ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಹೇಗಿತ್ತು ಒಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಆ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೇರೆ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ಸೇರಿಸಲಾರದೆ ಹೇಗೆ ಇದ್ದಕ್ಕೆ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಹೇಳುವುದೇ ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಲಾಗ್ತದೆ ರೀ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ, ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪಾಠವನ್ನು ಇಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಈ ಒಂದು ಬಸಂತ ಬಹಳ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯ ಹುಡುಗ। ಈ ಒಂದು ಪಾಠದಿಂದ ನಾವು ಏನನ್ನ ಕಲಿತೀವಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಿಂದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಜೀವನ ನಡೆಸುವಂತ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ಜೀವನ ನಡೆಸುವಂತ ಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಕಲಿತೀವ್ರಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ ರೀ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವರ ಒಂದು ಕಿರು ಪರಿಚಯವನ್ನ, ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರ ಒಂದು ಕಿರು ಪರಿಚಯನ ನಾವು ನೋಡೋಣ। ಅವರ ಒಂದು ಹೆಸರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಗೊತ್ತಾದಲ್ಲಿ ನಾನು ಬರದೇ ಇದ್ದೀನಿ। ಅವರ ಒಂದು ಕಾಲ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಜನನ ಬಂತು, ಇಲ್ಲಿ ಮರಣ ಬಂತು। ಜನನ ಯಾವಾಗ ಆಗ್ತದ್ರಿ, 1912ರಲ್ಲಿ ಆಗ್ತದ್ರಿ। ಮರಣ ಯಾವಾಗ ಆಗ್ತದ್ರಿ ಅಂತಂದಾಗ 2009ರಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವರು ಎಂಥ ಒಂದು ಲೇಖಕರು, ಎಂಥ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅಂತ ನಾವು ನೋಡಿದಾಗ, ಇವರು ಮಾನವ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ಯಥಾರ್ಥವಾದಂತಹ ಒಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಡುವಂತಹ ಲೇಖಕರಲ್ಲಿಯೇ ಈ ಒಂದು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಅವರ ಸ್ಥಾನ ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಸ್ಥಾನ, ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಉನ್ನತವಾದಂತಹ ಸ್ಥಾನ ಇವರದ್ದು ಆಗೈತಿ ಅಂತ। ಈಗ ಯಥಾರ್ಥ ಅಂದ್ರೆ ನಾ ಆಗಲೇ ಇದ್ದಕ್ಕೆ ಸತ್ಯದ ಒಂದು ಅರ್ಥ ಐತ್ರಿ, ಇದ್ದಕ್ಕೆ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಹೇಳುವುದೇ ಸತ್ಯ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿದೆ। ಅದಕ್ಕೆ ಇವರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಆಗುವಂಥ ಒಂದು ಘಟನೆಗಳನ್ನ ಇವರು ಇದ್ದಕ್ಕೆ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರೆಯುವಂತಹ ಒಂದು ಲೇಖಕರಲ್ಲಿಯೇ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನವನ್ನು ಇವರು ಇಲ್ಲಿ ಪಡೆದುಕೊಂಡಾರ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ। ಇವರ ಒಂದು ಜನ್ಮ ಇಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಜಫರ್ ನಗರದ ಮೀರ್ಪುರ್ ಎಂಬ ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಆಗ್ತದ್ರಿ। ಎಷ್ಟರಲ್ಲಿ ಆಗ್ತದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ 1912ರಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಜನನ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತದೆ। ಇವರ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಇವರು ಪಂಜಾಬಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕಲಿತು ಅಲ್ಲಿ ಆ ಪಂಜಾಬಿನಲ್ಲಿ 15 ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಒಂದು ನೌಕರಿಯನ್ನ, ಸರ್ಕಾರಿ ಜಾಬ್, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜಾಬ್ ಅನ್ನ ಇವರು ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದರ ನಂತರ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 1955ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಆಕಾಶವಾಣಿ, ದೆಹಲಿಯ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ನಾಟಕ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರ। ಆ ನಾಟಕ ನಿರ್ದೇಶಕರಲ್ಲಿ 1.5 ವರ್ಷ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾರ। ತದನಂತರ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಜೀವನವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೋಡ್ರಿ, विष्णु प्रभाकर जी गांधीवादी लेखक माने जाते हैं। इनके लेखन की मानवीय संवेदनाओं से ओतप्रोत है। नेक्स्ट, मानवीय संबंधों का मनोवैज्ञानिक धरातल पर भावनात्मक चित्रण उनके
एकांकियों की विशेषता है। उनकी प्रमुख रचनाएं आवारा, मसीहा, तट के बंधन, निशिकांत, दर्पण का व्यक्ति, धरती अब भी घूम रही है, युगे युगे क्रांति, गृहस्थी आदि इनके प्रमुख एक रचना है। इन्होंने क्या, इनको एक गांधीवादी, गांधी जी भी सत्य के एक राह पे ही चलने वाले थे, सत्य के राह पे चलने वाले थे, अहिंसा के मार्ग पे चलने वाले थे, एक न्याय के मार्ग पे ही चलने वाले थे। तो इनको क्या है, यहाँ पर गांधीवादी एक लेखक माने जाते थे, समझा जाता था। तो इनका एक एकांकी क्या है, मानवीयता, मानवीयता एक भावनाओं से, संवेदनाओं से का मतलब क्या है, यहाँ पर एक वेदना, एक मानव के एक वेदना दुख वेदना के एक वेदनाओं की भावनाओं से क्या है, यहाँ पर एक ओतप्रोत का मतलब क्या है, यहाँ पर एक से एक मिला हुआ, एक से एक मिलने का, एक मिलने पर है क्या होता है, यहाँ पर इसको ओतप्रोत बोलते हैं, गुच्छ बोलते हैं, फूल का गुच्छ। एक फूल का गुच्छ कैसे रहते हैं, सभी फूलों को मिलाकर एक तरफ इकट्ठा करते हैं, उसको गुच्छ बोलते हैं, फूल का एक गुच्छ बोलते हैं, उसको ओतप्रोत बोलते हैं। तो ऐसे क्या है, मानवीय एक संबंधी के एक भावनाओं के एक दुख के एक परता, दुख के एक कातरता, दुख के बारे में एक क्या है, यहाँ पर विचारों को बहुत ही ज़्यादा से ज़्यादा वह क्या करते हैं, यहाँ पर इनके एक रचनाओं में इकट्ठा हुए हैं, ऐसे यहाँ पर माना जाता है। तो मानवीय संबंधों का एक मनोवैज्ञानिक धरातल पर भावनात्मक चित्रण उनके एकांकी में एक विशेषता यहाँ पर दिखाई देती है। तो इसका मतलब क्या है, यहाँ पर इनके एक चित्रणों में, इनके एक एकांकियों में, एकांकी का मतलब क्या है, एक अंक का एक नाटक, एक अंक का नाटक का मतलब क्या है, यहाँ पर एक छोटा सा नाटक, एकांकी का मतलब क्या है जी, छोटा सा नाटक। छोटा सा नाटक में इनके एक छोटे छोटे एक नाटकों में, एकांकियों में क्या है, एक मानवीयता का क्या है, यहाँ पर एक धरातल यानी भूमि पर एक यहाँ पर क्या है, एक रहने वाले भावनात्मक एक चित्रणों को इनके एक एकांकियों में हम विशेषता देख सकते हैं बच्चों, ठीक है। इनके एक अनेक रचनाएं क्या है, यहाँ पर एक आवारा मसीहा, तट के बंधन, निशिकांत, दर्पण का व्यक्ति, धरती अब भी घूम रही है, और युगे युगे क्रांति, नेक्स्ट गृहस्थी, ये सभी क्या है, इनके एक मानवीय एक गुणों को, विचारों को, दुख परता, एक मानवीयता के एक गुणों को, भावनाओं को एक लेकर क्या है, यहाँ पर इनकी एक रचनाएं यहाँ पर रची हुई है बच्चों, ठीक है। तो ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದ್ರಿ ಅಂತಂದಾಗ ಇವರ ಒಂದು ಎಂತ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅಂತ ಒಂದು ಗೊತ್ತು ಹಿಡ್ತಾರೆ ಅಂತಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾಂಧಿವಾದಿ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಒಂದು ತಿಳಿಯಲಾಗ್ತದೆ, ಇವರಿಗೆ ಗುರುತಿಸಲಾಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಗುರುತಿಸಲಾಗ್ತದೆ. ಗಾಂಧಿವಾದಿಯವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲೇ ನಡೆಯುವವರು. ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಸತ್ಯದ ಹಾದಿಯಲ್ಲೇ ನಡೆಯುವವರು. ಗಾಂಧೀಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಂದು ಸತ್ಯ ಒಂದು ವೃಕ್ಷ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಸತ್ಯ ಅಂದರೆ ಒಂದು ಸತ್ಯದ ಪಾಠ ಒಳಗೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗೈತ್ರಿ, ಒಂದು ಸತ್ಯ ಒಂದು ವೃಕ್ಷ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಆ ವೃಕ್ಷಕ್ಕೆ ನಾವು ಎಷ್ಟು ಒಂದು ಸಮ್ಮಾನವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಎಷ್ಟು ಒಂದು ಏನಪ್ಪ ಗೌರವ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದರೊಳಗೆ ಅಷ್ಟೇ ಒಂದು ಅದರ ಒಟ್ಟಕ್ಕೆ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಕಾಯಿಗಳು ಹಣ್ಣುಗಳು ಆಗ್ತಾವ. ಅದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಆ ಸತ್ಯ ಏನಪ್ಪ ಯಾವತ್ತೂ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸೋಲಲ್ಲ, ಯಾವತ್ತೂ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಗೆಲುವಿನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅದರ ಒಂದು ಗುರಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಏನಪ್ಪ ಇವರು ಏನಪ್ಪ ಗಾಂಧಿವಾದಿಯ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಲೇಖಕರು ಅಂತ ಒಂದು ಗುರುತಿಸಲಾಗ್ತದ್ರಿ. ಈ ಒಂದು ಇವರ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ ಒಳಗ ಏಕಾಂಕಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಒಂದು ಚಿಕ್ಕ ನಾಟಕ. ಏಕಾಂಕಿ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ, ಒಂದೇ ಅಂಕಣದ ನಾಟಕ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ನಾಟಕ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದ್ರಿ. ಇವರ ಒಂದು ಏಕಾಂಕಿ ಒಳಗ ಇವರ ಒಂದು ನಾಟಕಗಳಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಮಾನವೀಯ ಒಂದು ಸಂವೇದನೆಗಳು, ಮಾನವೀಯ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸಂವೇದನ ಅಂದ್ರೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ದುಃಖ ವೇದನೆಯಿಂದ ತುಂಬಿದಂತಹ ಒಂದು ಕ್ರಿಯೆಗಳು, ದುಃಖ ವೇದನೆಗಳಿಂದ ತುಂಬಿದಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಒಂದು ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನ ಏನಪ್ಪ ಸಂವೇದನೆಗಳು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಕರೆಯಲಾಗ್ತದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ಮಾನವೀಯ ಒಂದು ಸಂವೇದನೆಗಳಿಂದ ಏನಪ್ಪ ತುಂಬಿ ತುಳಿಕಾಡಾಗ್ತವ. ಓತಪ್ರೋತ ನೆನಪದಲ್ಲಿ ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ ಹೇಗಿರ್ತದಲ್ರಿ, ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದೊಂದು ಹೂಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಗುಚ್ಛವನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು. ಹೌದಾ, ಮದುವೆ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮದುಮಗನವನ್ನು ಕೈಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ. ಅದಕ್ಕಿಂತ ಈ ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೂವಿನ ಒಂದು ಗುಚ್ಛ, ಹೌದಾ. ಈ ಹೂವಿನ ಗುಚ್ಛ ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿ ಓತಪ್ರೋತ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಬಹುದ್ರಿ. ಓತಪ್ರೋತ ಅಂದ್ರೆ ಒಂದು
ಎಂಥ ತಳಹದಿ ಐತ್ರಿ ಅವರ ಮಾನವೀಯ ಒಂದು ಭಾವನೆಗಳ ತಳಹದಿ ಅಂತಂದರೆ ಇವರ ಒಂದು ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ಅದಾವ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇವರ ಒಂದು ಅನೇಕ ರಚನೆಗಳು ಮಾಡ್ಯಾರ. ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಒಂದು ರಚನೆಗಳಲ್ಲಿ ಆವಾರ ಮಸಿಹ, ತಟಕೆ ಬಂಧನ, ನಿಶಿಕಾಂತ, ನೆಕ್ಸ್ಟ್ दर्पण के व्यक्ति, धरती अभी भी घूम रही है, युगे युगी कांति, गृहस्थी, ये सभी क्या है इनके ಇವೆಲ್ಲ ಏನಲ್ಲ ಅನೇಕ ಒಂದು ಪ್ರಮುಖವಾದಂಥ ಒಂದು ರಚನೆಗಳು ಅಂತ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೋದ್ರಿ. ಈ ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಇದೀಗ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕವಿ ಪರಿಚಯ, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯ ಆಯಿತು. ಈ ಲೇಖಕ ಪರಿಚಯ ಒಳಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ನೀವು ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಹುಟ್ಟ್ಯಾರ, ಎಷ್ಟರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟ್ಯಾರ, ಯಾವ ಊರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟ್ಯಾರ, ಅವರ ಪ್ರಮುಖ ರಚನೆಗಳು ಯಾವ್ಯಾವು, ಇವೆಲ್ಲ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಒಂದು ಓದ್ಬೋದು. ಒಂದು ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾಗಿ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಇದು ಏನಪ್ಪ ಅನುರೂಪದ ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಒಂದು ಹೆಚ್ಚಾನ ಅನುರೂಪದ ಕ್ವಶನ್ ಒಳಗೆ ಕೇಳಾಗ್ತದೆ. ಹೌದ್ರಿ. ಈ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ನಾನು ಹೇಳಿದೆ ಆಗಲೇ. ಒಂದು ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಥಾರ್ಥವಾದಂಥ ಒಂದು ಮಾನವೀಯ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಆದಂಥ ಒಂದು ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸುವಂಥ ಒಂದು ಕಲೆಯನ್ನು, ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕಲಿತೀವಿ ಅಂತ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ನಾವು ನೋಡಲಾಗ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪಾಠದ ಆಶಯ ಏನ್ರಿ, ಪಾಠದ ಒಂದು ಆಶಯ ಏನು ಅಂತಂದಾಗ ನೋಡ್ರಿ, ವಿಷ್ಣು प्रभाकर मानव मन के पारखी लेखक हैं. मानव मन के एक पारखी, एक परीक्षा करने वाले, पारखी का मतलब क्या है यहाँ पर, परीक्षा करने वाले, मानव के एक मन को ही एक परीक्षा करने वाले एक लेखक इन्होंने हैं. इस एक एकांकी में उन्होंने स्वाभिमान, पर दुख कातरता जैसे मानवीय भावनाओं का एक सुंदर चित्रण किया है. पर दुखरता यानी एक दूसरों का एक दुख को एक परखने वाले, परीक्षा करने वाले, समझने वाले, ऐसे यहाँ पर समझ में आता है बच्चों. तो इनके एक क्या है यहाँ पर स्वाभिमान, दूसरों के ऊपर निर्भर नहीं होना, अपने आप निर्भर होना, ऐसे एक स्वाभिमान का एक प्रामाणिकता का एक क्या है यहाँ पर चित्रण, मानवीय के भावनाओं का, विचारों का सुंदर से क्या किया है यहाँ पर तो एक चित्रण किया हुआ है बच्चों. ठीक है. गरीब होकर भी स्वाभिमानी और परिश्रमी की कमाई से जीने वाले बसंत और प्रताप एक ओर हो तो दूसरी ओर कंगालों के प्रति हमदर्दी, एक क्या है यहाँ पर स्वाभिमान, हमदर्दी, एक सहानुभूति दिखाने वाले आदर के साथ व्यवहार करने वाले राजकिशोर जैसे पात्र अनुकरणीय हैं. अनुकरणीय है जैसे उनको देखकर हम भी सीखना है. अनुकरणीय का मतलब जैसे अच्छे आदर्श के गुणों को देखकर हम भी सीखना है. ऐसे क्या है यहाँ पर अनुकरणीय, उनके पीछे चलने वाले अनुकरणीय होते हैं बच्चों. ठीक है. गरीब रहता है बसंत, ये बसंत गरीब रहता है. ये बसंत गरीब रहने पर भी वह दूसरों के पास हाथ नहीं फैलाता, वह स्वाभिमान लड़का है. प्रामाणिकता के एक गुण उसके अंदर एक विशेष गुण है. इसीलिए परिश्रम करके कमाई करके जीना चाहता है, खाना चाहता है, पेट भरना चाहता है. तो जीने वाले बसंत और प्रताप, एक बसंत के क्या है यहाँ पर बसंत के एक भाई का नाम है प्रताप है. ये दोनों भी एक घर में रहते हैं, अहिर टीले में रहते हैं. वो बाद में हम पाठ के आने से देखेंगे बच्चों. तो ये दोनों भी क्या है यहाँ पर प्रामाणिकता से जीना चाहते हैं. इस एक और ऐसे हो गया तो दूसरे ओर क्या है यहाँ पर बहुत ही गरीब, लाचार कंगालों के प्रति यहाँ पर एक सहानुभूति दिखाने वाले, दया दिखाने वाले, करुणा दिखाने वाले, एक आदर के साथ सभी के साथ व्यवहार करने वाले एक राजकिशोर का एक पात्र क्या है, बहुत ही एक अनुकरणीय यहाँ पर होता है. ऐसे यहाँ पर इस एक पाठ में एक आशय यहाँ तक है बच्चों. ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಒಂದು ಆಶಯ ಏನ್ರಿ, ಪಾಠದ ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ನಾವು ನೋಡಲಾಗಿದೆ. ಪಾಠದ ಆಶಯ ಏನು ಅಂತಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಒಂದು ಮಾನವನ ಮನಸ್ಸಿನ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಮಾನವನ ಮನಸ್ಸಿನ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಲೇಖಕರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಹೇಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಕವಿ ಪರಿಚಯ ಒಳಗೆ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಮಾನವೀಯ ಒಂದು ವಿಚಾರಗಳನ್ನು, ಭಾವನೆಗಳ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹುಚ್ಚದ ಹಾಗೆನ ಅವುಗಳ ಒಂದು ವಿಚಾರಗಳು ಏನಪ್ಪ ಯಥಾರ್ಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ನಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಯಥಾರ್ಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದಾಗೆ ಆಗುವಂಥ ಮಾಡುವಂತಹ ಬರೆಯುವಂಥ ಒಂದು ಯಥಾರ್ಥ ಜೀವನವನ್ನು ಏನಪ್ಪ ಇವರು
ಬರೀತಾರೆ ರಚನೆಗಳು ಇವರು ಅದಾವ್ರಿ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಮಾನವನ ಒಂದು ಮನಸ್ಸಿನ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡುವಂಥ ಲೇಖಕರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಇವರ ಒಂದು ಏಕಾಂಕಿಯಲ್ಲಿ ಇವರ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಒಂದೇ ಅಂಕದ ಚಿಕ್ಕ ಒಂದು ನಾಟಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಹಾನುಭೂತಿ ಸ್ವಾಭಿಮಾನ ನೆನಪಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರ ಬೇರೊಬ್ಬರ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಒಂದು ಹೊರೆಯನ್ನು ಹೊರಿಸಬಾರ್ದು. ತಮ್ಮ ಕಾಲ ಮೇಲೆ ನಿಂತು ತಾವೇ ಏನಪ್ಪ ಸ್ವತಃ ದುಡಿದು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿ ತಿನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂತಾನೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಾರ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಾಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಇವರ ಏಕಾಂಗಿ ಒಳಗೆ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಇದೆ, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇದೆ. ಆಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಪರರ ಒಂದು ದುಃಖಕ್ಕೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಒಂದು ಬಗೆಹರಿಸುವಂತಹ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಪರಿಹಾರ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಮಾನವೀಯ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಏನಪ್ಪ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಮನೋರಂಜಕವಾಗಿ ಇವರು ಒಂದು ಚಿತ್ರಣವನ್ನು ಇವರು ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಅವರು ಬಸಂತ್ ಕಿ ಸಚ್ಚಾಯಿ ಒಳಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಒಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಬಡವ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಬಡವ ಆಗಿ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಸ್ವಾಭಿಮಾನ ಬಸಂತ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಹುಡುಗ ಇರ್ತಾನ, ಅವ ಬಡವ ಭಾಳ ಕಡು ಬಡವದಾನ, ಭಾಳ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಆಗ್ಯಾನ. ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿ ಏನಪ್ಪ ಒಂದು ಗಳಿಕೆಯನ್ನು ಒಂದು ಏನಪ್ಪ ಮಾಡುವಂತಹ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬುವಂಥ ಒಂದು ಏನಪ್ಪ ತುಂಬುವಂಥ ಒಂದು ಹುಡುಗ. ಈ ಹುಡುಗ ಮತ್ತು ಇವನ ಒಂದು ತಮ್ಮ ಏನಪ್ಪ ಪ್ರತಾಪ್ ಅಂತ ಇವರಿಬ್ಬರು ಒಂದು ಕಡೆ ಆದ್ರೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಒಂದು ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಒಂದು ರಾಜಕಿಶೋರ್ ಒಂದು ಪಾತ್ರ ಬರ್ತದ್ರಿ. ಆ ರಾಜಕಿಶೋರ್ ಕಡು ಬಡವರ ಒಂದು ಮೇಲೆ ಬಹಳ ಒಂದು ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ, ದಯೆಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ, ಕರುಣೆಯನ್ನು ತೋರಿಸುವಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾತ್ರ ಬರ್ತದ್ರಿ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬೇರೆಯವರ ಜೊತೆ ಬಹಳ ಸಮ್ಮಾನದಿಂದ ಆಧಾರದಿಂದ ಒಂದು ವ್ಯವಹಾರ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಏನಪ್ಪ ರಾಜಕಿಶೋರ್ ಅವರ ಪಾತ್ರ ಬಹಳ ಒಂದು ಅನುಕರಣೀಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಏನಪ್ಪ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ತಿಳಿಯಾಗತ್ತದ್ರಿ ಅನುಕರಣೀಯವಾಗಿ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರ ಹಾಗೆ ನಾವು ಕೂಡ ಆಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಅನುಕರಣೀಯ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತದ್ರಿ. ಈಗ ಏನಪ್ಪ ಪಾಠದ ಆಶಯ ಒಂದು ನಿಮ್ಗೆ ತಿಳಿದ್ರಿ. ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕಮೆಂಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಒಳಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು ಆಯಿತಾ. ಈ ಪಾಠ ಹೋಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು, ಈ ಪಾಠದ ರಿಲೇಟೆಡ್ ಸಣ್ಣ ಒಂದು ಏನಪ್ಪ ಒಂದು ಪಿಕ್ಚರನ್ನು ನಾವು ಏನು ಮಾಡೋಣ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ ಮಕ್ಕಳೇ. ನೋಡೋಣ, ನೋಡ್ರಿ. छन्नी ले लो, बटन ले लो, छन्नी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो। साहब बटन लीजिए, देशी बटन। साहब दिया सलाई लीजिए। नहीं भाई, कुछ नहीं चाहिए। साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका है, एक तो ले लीजिए। तुम तो अच्छा। यहाँ पर बसंत है, बसंत कुछ वस्तुएं बिखरा रहा है, तो यहाँ पर क्या है, छलनी दिया जलाई बटन ले लो ऐसे पुकार रहा है। तो बसंत आता है, राजकिशोर आते हैं, तो राजकिशोर को क्या है यहाँ पर बसंत ने पूछ रहा है, साहब क्या है छलनी ले लो, दिया जलाई ले लो, और क्या है यहाँ पर देसी बटन ले लो, ऐसे यहाँ पर क्या बोल रहा है, पूछ रहा है। तो राजकिशोर मुझे नहीं चाहिए कह रहे हैं। तो छन्नी ले लें। भाई मेरे पास पूरे पैसे नहीं हैं, होते तो ले लेता। पैसे छुट्टे पैसे नहीं है। किशनगंज आना, वही ले लूंगा। लाइए, मैं बाजार से छुट्टा होता हूँ, आप यहीं ठहरे, मैं पलक मारते ही आया। बाजार की औरत छुट्टी लेकर ले जाता है। यहाँ कैसे? भाई एक लड़का छन्नी ले गया और मुझसे नोट लेकर गाने गया है, अभी तक लौटा नहीं। 15-20 मिनट हो गए। तो बस अब वो नहीं आएगा। बाजार के हर कोने पर आजकल ऐसे लड़के मिलते हैं जिनका नाम गिड़गिड़ा कर लोगों को ठगना है। पर हाँ, आप तो क्या, आप तो गरीब मजदूरों के सेवक हैं। ले भी गया, मजदूरों के नेता है यहाँ राजकिशोर। पर भाई वो लड़का तो मुझे भला लगता था। चलो कोई बात नहीं, समझेंगे। 1 रुपया देकर ये भी एक बात पड़ा। क्यों भाई, पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? कौन? वे जो मजदूरों के नेता हैं, वे उस नीले पर्दे वाले घर में रहते हैं। क्यों भाई, क्या बात है? जी मुझे मेरे भाई ने भेजा है। आज दोपहर को उसने आपको एक छड़ी दी थी,
मुश्किल से उसे घर ले गई। बड़ी देर में जब उसे होश आया तो उसने मुझे आपके पैसे लौटाने को कहा। मैं आपके 80 पैसे लाया। तुम्हारे घर में कौन है? कोई नहीं, मैं और मेरा भाई। हम दोनों भाई अहीर के घर में रहते हैं। तब के दिनों में हमारे माँ बाप को किसी ने मार डाला। बच्चे रोहो मत, मैं अभी तुम्हारे साथ चलता हूँ। अमर सिंह, मैं अहीर तोड़ने जा रहा हूँ। तुम इसी वक्त डॉक्टर वर्मा को लेकर वहां जल्दी आओ। भिखू अहीर का घर पूछ लेना। बड़ा दर्द है, दर्द नहीं तो क्या आराम मिलेगा? अस्पताल चला जाता, वहां आराम मिल जाता। चाचा, तुम ही अब मुझे अस्पताल पहुंचा दो। मैं पहुंचा दूं? हैं? मुझे बड़ी रकम सौंप रखी है। यह रहा साहब। आप आए हैं, आप न जाने क्या सोचते होंगे। चिंता न करो बेटा, मैंने डॉक्टर को बुलाया है, तुम ठीक हो जाओ। देखो हेलो पंडित जी, ये लड़का डॉक्टर आ गए अभी मैंने भी इसे पढ़ा। बसंत को देखने के लिए। वह अपना लेकर गया था ना, तो वहाँ पर मोटर की एक दुर्घटना हुई, वह फंस गया। दोनों पैर क्या है यहाँ पर कुचल गए, तो ठीक हो गए, तो इसे छोड़ दी। बचाना ही होगा। ये गरीब है, पर इसमें एक दुर्लभ गुण है, ये ईमानदार है। यह ईमानदार लड़का है, तो इसीलिए यहाँ पर क्या होता है, इतना था बच्चों। यहाँ पर क्या है, एक ईमानदारी के बारे में, एक ईमानदारी के बारे में। ईमानदार लड़का कैसा रहता है? ईमानदार वह बसंत के 1 रुपये नोट लेकर जाता है, तो वह गुना लेने जाता है बाजार में। और तो आते समय क्या है, यहाँ पर एक मोटर के नीचे आ जाता है, तो दोनों पैर कुचल जाते हैं। तो इसीलिए वह होश आने पर भी वह छुट्टे पैसे अपने भाई प्रताप के यहाँ देकर राजकिशोर के यहाँ दे भेजता है। तो यहाँ पर इतना ईमानदार लड़का है, तो राजकिशोर उसकी मदद करता है बच्चों। ठीक है, तो यहाँ पर इतना आज का क्लास इतना बस बच्चों। तो आगे का पार्ट क्या करेंगे हम, शुरुआत कल के पार्ट में हम करेंगे बच्चों। तो इसमें कुछ आपको दिक्कत आ गई, समस्या आ गई, तो कमेंट बॉक्स में कमेंट करो। ठीक है, मैं समझाने की कोशिश करती हूँ। ठीक है, तो यहाँ पर क्या है, अभी लेखक परिचय हो गया, आशय हो गया, उद्देश्य हो गया। तो इसमें आप क्या करो, एक क्वेश्चन, अलग अलग क्वेश्चन बनाने की कोशिश करो। और क्या है, इसके अंदर आने से आशय को भी पढ़ लो अच्छे से, आशय को पढ़ लो, उद्देश्य को भी पढ़ लो। कवि परिचय के एक पॉइंट करके स्टार लगाकर आप क्या करो, कवि परिचय को यहाँ पर लिखो। ओके, तो आज का क्लास यहाँ तक खत्म करती हूँ। तो आप सभी को धन्यवाद बच्चों।